नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ह्या अगोदरच्या पिरियडमध्ये आपण मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड्स अँड कीटोन्स हा भाग सुरू केला होता. त्यामध्ये आपण ज्या काही अदर मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड्स अँड कीटोन्स आहेत प्रिपरेशनच्या, म्हणजेच पॉईंट नंबर 12.4.2 हा पॉईंट सुरू केला होता आपण. आणि त्याच्यामध्ये आपण फर्स्ट मेथड घेतली होती प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड्स अँड कीटोन्स फ्रॉम असाइल क्लोराइड किंवा ॲसिड क्लोराइड. लक्षात, प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड्स अँड कीटोन्स फ्रॉम असाइल क्लोराइड किंवा त्याला म्हणलेलं आपण ॲसिड क्लोराइड. लक्षात, ही मेथड घेतली होती आपण फर्स्ट फ्रॉम असाइल क्लोराइड किंवा ॲसिड क्लोराइड. ज्या मेथडने आपण दोघांचे प्रिपरेशन करू शकतो अल्डिहाइड्स आणि कीटोन्सचे. त्याच्यामध्ये फर्स्ट पार्ट ए पार्टमध्ये आपण प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड्स फ्रॉम असाइल क्लोराइड हा भाग संपवलेला होता. त्यामधला बी भाग राहिलेला होता, तो आपण आज घेणार आहोत. बी पार्टमध्ये आपण घेणार आहोत प्रिपरेशन ऑफ कीटोन्स फ्रॉम असाइल क्लोराइड ऑर ॲसिड क्लोराइड. त्याच्यामध्ये दोन मेथड्स आहेत प्रिपरेशनमध्ये कीटोन्सच्या. कारण या ठिकाणी आपल्याला माहिती आहे कीटोन्सचे दोन टाईप्सचे आहेत, अलिफॅटिक कीटोन्स अँड ॲरोमॅटिक कीटोन्स. तर दोन्हीही कीटोन्स आपण असाइल क्लोराइडपासून प्रिपेअर करू शकतो. पण त्यामध्ये फर्स्ट पार्ट फक्त आपल्या सिलेबसला ठेवलेला आहे, प्रिपरेशन ऑफ अलिफॅटिक कीटोन्स फ्रॉम असाइल क्लोराइड. आणि ह्याच्यामधला जो सेकंड पार्ट आहे, लक्षात, पेज नंबर 261 वरचा जो सेकंड पार्ट आहे प्रिपरेशन ऑफ ॲरोमॅटिक कीटोन्स फ्रॉम असाइल क्लोराइड. लक्षात, फक्त आपण फर्स्ट भाग घेणार आहोत प्रिपरेशन ऑफ अलिफॅटिक कीटोन्स हा फक्त आपल्या सिलेबसला आहे. प्रिपरेशन ऑफ ॲरोमॅटिक कीटोन्स हा भाग म्हणजे याच्यातला फर्स्ट पार्ट आपण घेणार. सेकंड पार्ट हा सिलेबसमधनं डिलीट केला आहे, त्या ठिकाणी टिक मार्क करून घ्या. सेकंड जे आहेत मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ ॲरोमॅटिक कीटोन्स, तर असाइल क्लोराइडपासनं ॲरोमॅटिक कीटोन्सचं जे प्रिपरेशन आहे सेकंड, हे आपलं सिलेबसमधनं डिलीट झालेला भाग आहे. तर आपण हा फर्स्ट भाग घेऊयात, प्रिपरेशन ऑफ अलिफॅटिक कीटोन्स फ्रॉम असाइल क्लोराइड. तर याच्यामध्ये जनरल रिॲक्शन दिलेली आहे बघा. असाइल क्लोराइड्स जेव्हा डायल्काइल कॅडमियमसोबत आपण रिॲक्ट करू, लक्षात, असाइल क्लोराइड व्हेन रिॲक्ट्स विथ डायल्काइल कॅडमियम टू फॉर्म द कीटोन्स, काय तयार होतील? कीटोन्स तयार होतील. ही आपण जनरल रिॲक्शन घेतली. दिस रिॲक्शन इज कॉल्ड जनरल रिॲक्शन. तर या ठिकाणी डाय अल्काइल कॅडमियम म्हणजे अल्काइल ग्रुप किती आहेत? 2 आहेत. डाय अल्काइल कॅडमियम कीटोन्स म्हणलं की त्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे CO ग्रुपला 2 अल्काइल ग्रुप्स अटॅच असतील. दे मे बी सेम ऑर डिफरंट. तर या ठिकाणी आपण हा R ग्रुप घेतला आहे, म्हणून या ठिकाणी मी R डॅश लिहिले बघा. कारण हे सेम असू शकतात, R अँड R डॅश मे बी सेम ऑर मे बी डिफरंट. जर सेम अल्काइल ग्रुप असतील तर त्या ठिकाणी आपण काय म्हणू, तो सिंपल कीटोन तयार होईल. अलिफॅटिक कीटोन्समधलाच कोणता कीटोन तयार होईल? सिंपल कीटोन. आणि जर 2 R ग्रुप डिफरंट असतील तर त्या ठिकाणी तयार होणारा कीटोन हा कोणता असेल? मिक्स्ड कीटोन. तर या ठिकाणी बघा 2 मॉलिक्युल्स घेतलेत मी असाइल क्लोराइड्सचे. 2 molecules of R dash COCl that is called acyl chloride when reacts with R2CD that is dialkyl cadmium, it gives 2 molecules of ketone, 2 molecules of R dash COR. म्हणजे या ठिकाणी R2 आहे ना, R जर ग्रुप 2 असतील तर आपल्याला R dash सुद्धा 2 घ्यावे लागतील. लक्षात, म्हणून मी या ठिकाणी 2 molecules घेतले असाइल क्लोराइड्सचे. लक्षात, ह्या ठिकाणी जो आपल्याला कीटोन मिळेल, जर हे 2 R ग्रुप सेम असतील तर सिंपल कीटोन मिळेल. जर 2 हे R ग्रुप डिफरंट असतील तर मिक्स्ड कीटोन मिळेल. त्याचे किती मॉलिक्युल्स मिळाले? 2 मॉलिक्युल्स. तर या ठिकाणी आपल्याला बाय प्रॉडक्ट काय मिळेल? डायल्काइल कॅडमियममधले 2 R ग्रुप हे कीटोनमध्ये गेले, शिल्लक राहिले या ठिकाणी कॅडमियम. आणि या ठिकाणी शिल्लक राहिले 2 क्लोरीनचे ॲटम. R डॅश COCl ऑलरेडी आला आहे, R डॅश COCl. या ठिकाणी R ग्रुप पण आला आहे. तर ह्या डायल्काइल कॅडमियममधला CD म्हणजे कॅडमियम आहे शिल्लक, आणि या ठिकाणी Cl ह्याचे सुद्धा 2 ॲटम आहेत, आणि हा कॅडमियम. लक्षात, म्हणून बाय प्रॉडक्ट येतो CdCl2 दॅट इज कॅडमियम क्लोराईड. लक्षात, पण हा डायल्काइल कॅडमियम जो आपण ह्या ठिकाणी वापरला, आपण लिहिले व्हेन असाइल क्लोराइड रिॲक्ट्स विथ डायल्काइल कॅडमियम टू फॉर्म द करस्पॉन्डिंग कीटोन्स, आपल्याला करस्पॉन्डिंग कीटोन्स मिळतात. पण हा डायल्काइल कॅडमियम कसा तयार करायचा याची सुद्धा मेथड आपल्याला पुस्तकामध्ये दिलेली आहे. एखाद्या वेळेस त्याच्यावर सुद्धा प्रश्न विचारू शकतात, हाऊ दॅट डायल्काइल कॅडमियम इज प्रिपेअर्ड.
असाइल क्लोराईड सोबत आपण जो डायल्काइल कॅडमियम रिॲक्ट केला आहे त्याचं प्रिपरेशन आपल्याला विचारू शकतात. तर तो प्रिपेअर करण्यासाठी आपण काय घेतलंय, फेन ग्रिग्नार्ड्स कॅडमियम क्लोराईड. फेन कॅडमियम क्लोराईड रिॲक्ट्स विथ ग्रिग्नार्ड रिएजंट. कॅडमियम क्लोराईड जेव्हा ग्रिग्नार्ड्स रिएजंट म्हणजे RMgX हॅलोजन डेरिव्हेटिव्हमध्ये झालं आहे आपलं अल्काइल मॅग्नेशियम हॅलाइड दॅट इज कॉल्ड ग्रिग्नार्ड्स रिएजंट. फेन कॅडमियम क्लोराईड CdCl2 reacts with Grignard's reagent, it gives dialkyl cadmium. आले लक्षात. जे वर आपण जनरल रिॲक्शनमध्ये डायल्काइल कॅडमियम लिहिलाय ना, तो डायल्काइल कॅडमियम कशा प्रकारे तयार करायचा आहे, तर तो तयार करताना डायल्काइल कॅडमियम तयार करताना कॅडमियम क्लोराईडची रिॲक्शन आपण कोणासोबत करतो, ग्रिग्नार्ड्स रिएजंट सोबत, बरोबर आहे. फेन कॅडमियम क्लोराईड रिॲक्ट्स विथ ग्रिग्नार्ड रिएजंट, इट गिव्स डायल्काइल कॅडमियम. हा डायल्काइल कॅडमियम मिळेल आपल्याला. हा 2 R ग्रुप R2CD आला लक्षात. याच्यातलं काय शिल्लक आहे मग, 2 मॅग्नेशियम, 2 हॅलोजनचे आयटम आणि 2 क्लोरीन. तर ह्या ठिकाणी 2 मॉलिक्युल्स मिळतील आपल्याला. MgXCl तुमच्या पुस्तकामध्ये दिले 2 MgX असं दिले आणि Cl दिले. तर हा X ग्रुप काय असू शकतो, Cl असू शकतो, Br असू शकतो, I असू शकतो. हा असं जरी लिहिला, कारण आपल्याला माहिती आहे मॅग्नेशियमची व्हॅलेन्सी 2 आहे, MgXCl. तर 2 मॅग्नेशियमचे आयटम शिल्लक आहेत, 2 हॅलोजनचे आयटम शिल्लक आहेत आणि 2 क्लोरीनचे आयटम, म्हणजे 2 मॉलिक्युल्स तयार होतील MgXCl. Mgचे 2 आयटम, हॅलोजनचे 2 आयटम, क्लोरीनचे 2 आयटम. दिस इज द बाय प्रॉडक्ट. लक्षात. तर हा डायल्काइल कॅडमियम हा आपण कसा तयार करणार मग, कॅडमियम क्लोराईडची रिॲक्शन ग्रिग्नार्ड्स रिएजंट सोबत जर केली आपण, तर हा डायल्काइल कॅडमियम तयार होईल. हा बाय प्रॉडक्ट असेल. आणि जेव्हा हा डायल्काइल कॅडमियम असाइल क्लोराईड सोबत आपण रिॲक्ट करू, फेन असाइल क्लोराईड रिॲक्ट्स विथ डायल्काइल कॅडमियम टू फॉर्म द कीटोन, आणि बाय प्रॉडक्ट काय या ठिकाणी, कॅडमियम क्लोराईड. तर या ठिकाणी आपण एक्झाम्पल जर याची घ्यायची म्हणली, तर या ठिकाणी आपण एक्झाम्पल दोन्हीही कीटोन्सची घेऊ शकतो. तुम्हाला पुस्तकामध्ये फक्त एक कीटोन तयार करून दाखवलेला आहे बघा, सिंपल कीटोन. तर या ठिकाणी 2 एक्झाम्पल जर घेतले, त्याच्यामध्ये एक्झाम्पल फर्स्टमध्ये 2 मॉलिक्युल्स ऑफ CH3COCl that is the इथेनॉल क्लोराईड और ॲसिटाइल क्लोराईड. त्याला ॲसिटाइल क्लोराईड म्हणा किंवा इथेनॉल क्लोराईड म्हणा. रिॲक्ट्स विथ, या ठिकाणी सुद्धा इथं जो R ग्रुप घेतलाय तो या ठिकाणी घेतला, म्हणजे CH3 ग्रुप घेतला. किती टाइम्स घ्यायचा आहे, R2 घ्यायचा आहे, CH3 2 टाइम्स CD. याला काय म्हणणार आपण, डायमिथाइल कॅडमियम. इथं जनरल नाव लिहिले आपण डायल्काइल, पण इथं अल्काइल ग्रुप कोणता घेतला, मिथाइल, म्हणून डायमिथाइल कॅडमियम. इट गिव्स द सिंपल कीटोन. कारण या ठिकाणी R ग्रुप CH3 आहे, या ठिकाणी सुद्धा R ग्रुप CH3 आहे. तर आपल्याला 2 मॉलिक्युल्स मिळतील, CH3COCH3 प्लस CdCl2. बाय प्रॉडक्ट चेंज होणार नाही, कारण इथला शिल्लक आहे CD आणि इथले 2 क्लोरीनचे आयटम. तर हा R' आणि R2 हे ग्रुप कसे घेतलेत, मी सेम घेतले. तर तयार होणारा कीटोन काय आला, या ठिकाणी सिंपल कीटोन आलाय, ज्याला म्हणून आपण डायमिथाइल कीटोन. दॅट इज ऑल्सो कॉल्ड ॲसिटोन. बरोबर आहे. डायमिथाइल कीटोन इज ऑल्सो कॉल्ड ॲसिटोन. आणि याचं IUPAC नेम, हे कॉमन नेम झाले, डायमिथाइल कीटोन किंवा ॲसिटोन. याचा IUPAC नेम काय येईल, प्रोपॅन 2ONE लिहा किंवा नुसतं प्रोपॅनोन लिहिलं तरी चालते. प्रोपॅन 1 2 3 प्रोपॅन 2ONE लिहा किंवा प्रोपॅनोन. दिस इज द IUPAC नेम. कारण 3 कार्बन आहेत. पॅरेंट अल्किन काय येईल, प्रोपेन. पॅरेंट अल्किन याचा प्रोपेन. पण रिप्लेस बाय काय करणार आपण, ONE कीटोन असल्यामुळे, म्हणून काय येईल, प्रोपॅनोन. हे त्याचं IUPAC नेम. या ठिकाणी IN दिले, I म्हणजे IUPAC, N म्हणजे नेम. दिस इज द कॉमन नेम CL, डायमिथाइल कीटोन और ॲसिटोन. तर या ठिकाणी ॲसिटाइल क्लोराईडचं जर तुम्हाला IUPAC नेम पाहिजे असेल तर काय याचं, इथेनॉइल क्लोराईड. या ठिकाणी आपल्याला डिस्क्रिप्शन काय लिहिता येईल,
Phenacetyl chloride reacts with dimethyl cadmium. It gives dimethyl ketone. किंवा IUPAC नेमनुसार जर दिलात तुम्ही when ethanol chloride reacts with dimethyl cadmium it gives propanol. लक्षात कोणत्या पद्धतीने लिहा त्या ठिकाणी. आता या ठिकाणी समजा तुम्हाला मिक्स्ड कीटोन करायचं असेल तयार, तर मी या ठिकाणी समजा काय घेतलंय, हा ॲसिटाइल क्लोराइडच घेतलाय. लक्षात 2 मॉलिक्युल्स CH3 COCl चे 2 मॉलिक्युल्स. पण या ठिकाणी मी घेताना आता डायमिथाइलऐवजी मी डायइथाइल कॅडमियम घेतलंय. बरोबर आहे. म्हणजे इथले हा आर ग्रुप मी सेम घेतला तर सिंपल कीटोन तयार झालाय. बरोबर आहे. पण मी इथला आर ग्रुप आणि इथला आर ग्रुप आता काय घेतलाय, डिफरंट घेतलाय. तर या ठिकाणी तयार होणारा कीटोन 2CH3 CO C2H5 लक्षात मिक्स्ड कीटोन तयार होईल आणि बाय प्रॉडक्ट मात्र तोच असेल CdCl. या ठिकाणी हा इथं अल्काइल ग्रुप हा ॲसिटाइल क्लोराइडच आहे. फेनॲसिटाइल क्लोराइड रिॲक्ट्स विथ डायइथाइल कॅडमियम. कोणासोबत रिॲक्ट केलं आपण, डायइथाइल कॅडमियम सोबत रिॲक्ट केला तर या ठिकाणी कोणता कीटोन तयार होईल, इथाइल मिथाइल कीटोन. दॅट इज द एक्झाम्पल ऑफ मिक्स्ड कीटोन. बरोबर आहे. तर या ठिकाणी परत ह्याचं नाव ॲसिटाइल क्लोराइडचा IUPAC नेम काय येईल, इथॅनॉइल क्लोराइड. आणि याचा IUPAC नेम येईल, हा फर्स्ट कार्बन हा सेकंड कार्बन आणि या ठिकाणी 2 कार्बन आहेत म्हणजे 3 आणि 4 कार्बन येईल. म्हणजे टोटल कार्बन किती झाले, 4 कार्बन. सेकंड कार्बन जर CO ग्रुप आहे आणि 4 कार्बन असल्यामुळे पॅरेंट अल्केन काय येईल, ब्युटॅन 2ONE. ब्युटेन आहे याचं 1 2 आणि इथले 2 कार्बन 4 कार्बनवाला पॅरेंट अल्केन ब्युटेन रिप्लेस बाय ONE. परंतु या ठिकाणी CO ची पोझिशन दाखवणं सुद्धा जरुरी आहे. या ठिकाणी CO ची पोझिशन आपण लिहिली तरी चालते, कारण या साईडने जरी तुम्ही घेतलात 1 कार्बन इथं 2 कार्बनच येणार, या साईडने जरी घेतलं तर 2च कार्बन येणार. म्हणून मी या ठिकाणी प्रोपॅन म्हणूनच लिहिलंय. फक्त प्रोपॅन 2ONE लिहिलं तरी चालतंय लक्षात. पण या ठिकाणी मात्र या साईडने जर आपण नंबरिंग दिली तर इथं 3 कार्बन येईल. CO ग्रुपची पोझिशन 3 आहे. हा फर्स्ट 2 कार्बन आहेत ना, फर्स्ट सेकंड आणि हा थर्ड आणि हा फोर्थ लक्षात. पण या ठिकाणी 3 नंबरपेक्षा 2 नंबर हा लहान आहे. जर आपण लेफ्ट टू राईट नंबरिंग दिली तर CO ग्रुप जो नंबर काय येईल 2. म्हणून आपण नंबरिंग द्यायची लेफ्ट टू राईट. राईट टू लेफ्ट दिल्यावर CO ग्रुप जो नंबर काय येईल 3 नंबर येईल, जो की कसा असेल, जास्त मोठा नंबर असेल सेकंडपेक्षा. म्हणून करेक्ट नंबरिंग असेल फ्रॉम लेफ्ट टू राईट. म्हणजे सेकंड कार्बन जवळ फंक्शनल ग्रुप प्रेझेंट आहे. टोटल कार्बन 4 आहेत म्हणून पॅरेंट अल्केन ब्युटेन येईल, ब्युटॅन 2ONE हे त्याचा IUPAC नेम. पुस्तकामध्ये तुम्हाला एकच एक्झाम्पल दिले सिंपल कीटोनचं. मी एक्स्ट्रा एक्झाम्पल दिले मिक्स्ड कीटोनचं, ते तुम्ही लिहून घ्यायचे. याच्या ठिकाणी डिस्क्रिप्शन काय येईल तुम्हाला, फेनॲसिटाइल क्लोराइड रिॲक्ट्स विथ डायइथाइल कॅडमियम इट गिव्स इथाइल मिथाइल कीटोन और ब्युटॅन 2ONE. तर हे 2 एक्झाम्पल झाले अलिफॅटिक कीटोन्समध्ये. हे जे 2 एक्झाम्पल झाले लक्षात. तर त्याच्यानंतर तुम्हाला जर या ठिकाणी तुम्हाला आणखीन एक एक्झाम्पल दिलेलं आहे ॲसिटोफिनोनचं. तर ॲसिटोफिनोनमध्ये एक ग्रुप कोणता घ्यायचा आहे तुम्हाला, फिनाइल ग्रुप घ्यायचा आहे. समजा या ठिकाणी मी घेतले, हे तिसरे एक्झाम्पल असेल 2 मॉलिक्युल्स ऑफ C6H5COCl दॅट इज बेन्झॉइल क्लोराइड. लक्षात, बेन्झॉइल क्लोराइड react with dimethyl cadmium, then it gives the product. That product is 2 molecules of C6H5 COCH3 plus CdCl2, and name of that compound is methyl phenyl methyl in another
मिथाइल फिनाइल कीटोन, मिथाइल फिनाइल कीटोन, हा फिनाइल ग्रुप, हा मिथाइल ग्रुप, मिथाइल फिनाइल कीटोन, and that is also called acetophenone. नॉमेनक्लेचर घेताना तुम्हाला हे एक्झाम्पल दिलं होतं. दिस इज ऑल्सो द एक्झाम्पल ऑफ मिक्स्ड कीटोन. लक्षात, सेकंड एक्झाम्पल सुद्धा कशाचं असेल, मिक्स्ड कीटोनचं. आणि हे सुद्धा एक्झाम्पल कशाचं असेल, मिक्स्ड कीटोनचं. या ठिकाणी हे वरचं जे एक्झाम्पल लिहिले बघा मी आता, एक्झाम्पल नंबर 3. या ठिकाणी हे एक्झाम्पल सुद्धा तुम्हाला पुस्तकात दिलेले, हे एक्झाम्पल दिलेले नाही. When benzoyl chloride reacts with dimethyl cadmium, it gives methyl phenyl ketone, that is acetophenone plus CdCl2. लक्षात. तर ह्या पद्धतीने आपण प्रिपरेशन ऑफ अलिफॅटिक कीटोन्स फ्रॉम असाइल क्लोराईड हा भाग आपला या ठिकाणी संपलेला आहे. ह्याच्यामध्ये मी तुम्हाला परत सांगितलंय, याचा जो सेकंड भाग आहे प्रिपरेशन ऑफ ॲरोमॅटिक कीटोन्स फ्रॉम असाइल क्लोराईड, त्याला कट करून टाका, कारण तो आपल्या सिलेबसमधनं डिलीट झालेला भाग आहे. लक्षात. त्याच्यानंतर घ्यायचं आहे आपल्याला प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड्स अँड कीटोन्स फ्रॉम नायट्राइल्स. याला बी नाव दिले आहे बघा. लक्षात. त्या सेकंड खालीच पेज नंबर 261 जो तुम्हाला प्रिपरेशन ऑफ ॲरोमॅटिक कीटोन्स फ्रॉम असाइल क्लोराईड दिले ना, त्याच्या खाली आता बी नंबर दिले फ्रॉम नायट्राइल्स. म्हणजे ए नंबर कशाला द्यायला पाहिजे होता, ए नंबर फ्रॉम असाइल क्लोराइड्स. लक्षात. ए नंबर प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड्स अँड कीटोन्स फ्रॉम असाइल क्लोराइड, याला तुम्ही काय करा, नंबर 1 द्या. कोणता नंबर द्या, एच्या ऐवजी काय द्या, 1 नंबर द्या मेथड ऑफ प्रिपरेशन. आणि सेकंड मेथड जी घ्यायची आपल्याला ती कशापासून घ्यायची, फ्रॉम नायट्राइल्स. लक्षात. मी तुम्हाला सांगितलं पहिले पण की 12.4.2 मध्ये जिथं आपल्याला ए नंबर दिला ना फ्रॉम असाइल क्लोराईड, त्याला 1 नंबर द्या, 1 नंबर. आणि त्याच्यातला आपण प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड्स फ्रॉम असाइल क्लोराईडला याला स्मॉल ए नंबर दिला आहे, बरोबर आहे. आणि बी नंबर घेतला आपण प्रिपरेशन ऑफ कीटोन्स, त्यामध्ये आपण फक्त फर्स्ट मेथड घेतली प्रिपरेशन ऑफ अलिफॅटिक कीटोन्स. ॲरोमॅटिक कीटोन्स हा सिलेबसमधून डिलीट झाला आहे. आणि 12.4.2 मध्ये सेकंड जी मेथड आहे प्रिपरेशनची ती आहे फ्रॉम नायट्राइल्स. फर्स्ट घेतली आपण फ्रॉम असाइल क्लोराईड, किंवा याला 1 हे फ्रॉम असाइल क्लोराईड जे आहे ना त्याला 1 नंबर द्या. असा हा 1 रोमन देण्याच्या ऐवजी हा 1 नंबर द्या. फ्रॉम असाइल क्लोराईड घेतली ना आपण फर्स्ट मेथड, त्याला 1 नंबर द्या. आणि आता जी बी नाव दिलेलं आहे बघा तुम्हाला त्या ठिकाणी, बी नाव दिले ना, बी फ्रॉम नायट्राइल्स जे दिले बी, तर ह्या बीच्या ऐवजी इथं काय द्या, सेकंड मेथड प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड्स अँड कीटोन्स फ्रॉम नायट्राइल्स. थोडंसं त्या ठिकाणी तुम्हाला नंबर जे देण्यात आले ना स्मॉल ए बी रोमनमधलं फर्स्ट सेकंड, ते त्या ठिकाणी कन्फ्यूज व्हायचं नाही. फर्स्ट जी मेथड आहे प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड अँड कीटोन्स त्याला नंबर 1 द्या फ्रॉम असाइल क्लोराईडला. हा आपला नंबर 1 असा नंबर लिहायचा. लक्षात. आणि मेथड प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड अँड कीटोन्स फ्रॉम नायट्राइल्स याला द्या नंबर 2, सेकंड मेथड फ्रॉम नायट्राइल्स प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड्स अँड कीटोन्स फ्रॉम नायट्राइल्स. ह्या नायट्राइल्सपासून आपल्याला अल्डिहाइड्स आणि कीटोन्सचं काय करायचं आहे, प्रिपरेशन करायचं आहे, जी की सेकंड मेथड असेल आपली प्रिपरेशनची. तर या ठिकाणी बघा त्याचं डिस्क्रिप्शन तुम्हाला दिलेलं आहे, जनरल रिॲक्शन दिलेले आहेत, एक्झाम्पल दिलेले आहेत. पण ते थोडंसं समजून घेतलं तर आपल्याला सोपं जाईल. लक्षात. तुम्हाला पुस्तकात सगळंच दिलेलं आहे, दिलेलं नाही असं नाही, रिॲक्शन दिलेले आहे, त्याचं जनरल डिस्क्रिप्शनसुद्धा दिलेलं आहे. या ठिकाणी अल्डिहाइड्स अँड कीटोन्स both can be obtained from the nitriles but by different reaction. या ठिकाणी पहिली जी मेथड होती आपली प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड अँड कीटोन्स फ्रॉम असाइल क्लोराइड्स, याच्यामध्ये सुद्धा अल्डिहाइड्सला जेव्हा आपण रिड्यूस करतो बाय हायड्रोजन युझिंग पॅरॅडियम कॅटॅलिस्ट पॉयझन विथ बेरियम सल्फेट, तेव्हा आपल्याला करस्पॉन्डिंग अल्डिहाइड्स मिळतात.
परंतु कीटोन्सचं प्रिपरेशन करताना असाइल क्लोराईडपासनं आपण असाइल क्लोराईडला कोणासोबत रिॲक्ट केलं होतं, डायअल्काइल कॅडमियमसोबत. म्हणजे मेथड्स कशा आहेत ह्या दोघांच्या वेगवेगळ्या. जरी असाइल क्लोराईडपासून प्रिपरेशन असेल तर अल्डिहाइड्सचं आपण रिडक्शन केलं होतं, तर कीटोन्सची रिॲक्शन केली होती डायअल्काइल कॅडमियमसोबत. तर इथं सुद्धा आपल्याला मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड्स अँड कीटोन घ्यायच्या आहेत फ्रॉम नायट्राइल्सपासनं, पण ह्यांच्या रिॲक्शन मात्र कशा असतील, डिफरंट असतील. तर ह्याच्यामध्ये आपण फर्स्ट मेथड घेणार, त्याला आपण रोमन नंबर 1 देऊया. त्या ठिकाणी या ठिकाणी असं लिहून घ्या, रोमन नंबर 1 द्या. प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड्स, प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड्स फ्रॉम नायट्राइल्स, प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड्स फ्रॉम नायट्राइल्स. आणि ह्या नायट्राइल्समध्ये आपण कोणता घेणार, नायट्राइल्समध्ये नायट्राइल्स मीन्स RC ट्रिपल बॉन्ड N, ज्याला आपण काय म्हणतो, अल्काइल सायनाइड्स. एखाद्यास तुम्हाला त्या नावाने सुद्धा परीक्षेत प्रश्न विचारू शकतात. हाऊ अल्डिहाइड्स आर प्रिपेअर्ड फ्रॉम नायट्राइल्सच्या ऐवजी हाऊ अल्डिहाइड्स आर प्रिपेअर्ड फ्रॉम अल्काइल सायनाइड. नायट्राइल्स म्हणजेच काय, RC ट्रिपल बॉन्ड N, अल्काइल सायनाइड. तर या ठिकाणी जेव्हा आपण नायट्राइल्सला रिड्यूस करू, लक्षात, बाय यूजिंग द stannous chloride in the presence of hydrochloric acid, first it gives the imine hydrochloride and which is on acid hydrolysis gives the corresponding aldehydes, and this reaction is called Stephen reaction. ह्याला कोणती रिॲक्शन म्हणतात, स्टीफेन रिॲक्शन. याच्या अगोदर आपण असाइल क्लोराईडपासनं अल्डिहाइड्सचं जे प्रिपरेशन घेतलं होतं त्या रिॲक्शनला म्हणलं होतं आपण रोझेनमंड रिडक्शन, लक्षात. आणि फ्रॉम नायट्राइल्स किंवा फ्रॉम अल्काइल सायनाइड्सपासून जेव्हा आपण अल्डिहाइड्सचं प्रिपरेशन करतो त्या रिॲक्शनला काय म्हणलेलं आहे, स्टीफेन रिॲक्शन. तर ही रिॲक्शन जी आहे 2 स्टेपमध्ये ही रिॲक्शन दिलेली आहे, लक्षात. तर रिॲक्शन काय घेऊयात आपण, ह्या रिॲक्शनमध्ये ही जनरल रिॲक्शन आहे RC ट्रिपल बॉन्ड N, दॅट इज अल्केन नायट्राइल. तर या ठिकाणी तुम्हाला फक्त नायट्राइल्स दिले बघा, फ्रॉम नायट्राइल्स. तर त्या ठिकाणी तुम्ही लिहू शकता फ्रॉम अल्केन नायट्राइल्स, दिस इज द अल्काइल सायनाइड और दिस इज अल्केन नायट्राइल. अल्केन नायट्राइल हे आयुपेसी नेम आहे, लक्षात. आणि अल्काइल सायनाइड हे त्याचं कॉमन नेम आहे. ह्याचं जेव्हा आपण रिडक्शन करतो नेसेंट हायड्रोजन, म्हणजे आपण हा हायड्रोजन कशात लिहिला आहे, ब्रॅकेटमध्ये 2H, पण हा नेसेंट हायड्रोजन कशापासून मिळवतो आपण, रिड्युसिंग एजंट आहे स्टॅनस क्लोराईड, SnCl2, स्टॅनस क्लोराईड अँड SCl. स्टॅनस क्लोराईड आणि SCl पासून आपण काय मिळवलेत, नेसेंट हायड्रोजन, म्हणजे हायड्रोजनचे 2 ॲटम्स मिळवले, त्याला म्हणतो आपण नेसेंट हायड्रोजन. H2 जेव्हा लिहितो आपण तेव्हा आपण त्याला म्हणतो मॉलिक्युलर हायड्रोजन. पण जेव्हा H2 सोबत रिॲक्शन होते त्या ठिकाणी आपण काय वापरलं आहे, एक कॅटॅलिस्ट वापरला आहे, लक्षात. असाइल क्लोराईडपासून जेव्हा आपण प्रिपरेशन केलं या ठिकाणी कॅटॅलिस्ट कोणता वापरला होता आपण, पॅलॅडियम पॉयझन विथ BaSO4. म्हणजे या ठिकाणी कॅटॅलिस्ट कोण होता, पॅलॅडियम. जेव्हा मॉलिक्युलर हायड्रोजनसोबत आपण रिॲक्शन करतो तेव्हा पॅलॅडियम हा कॅटॅलिस्ट वापरतात, आणि ह्या ठिकाणी आपण रिड्युसिंग एजंट वापरला आहे, लक्षात. SnCl2 आणि SCl, SnCl2 आणि SCl हा रिड्युसिंग एजंट जर वापरला तर आपल्याला नेसेंट हायड्रोजन मिळतो. या ठिकाणी सुद्धा रिडक्शन करतो आपण, पण जेव्हा मॉलिक्युलर हायड्रोजनचा वापर करून आपण रिडक्शन करतो त्या ठिकाणी कॅटॅलिस्टचा वापर करतो, बरोबर आहे. या ठिकाणी नेसेंट हायड्रोजन आहे, पहिल्यांदा आपल्याला मिळतो RCH डबल बॉन्ड NH HCl, ह्याला म्हणतात इमाइन हायड्रोक्लोराईड, IMINE, इमाइन हायड्रोक्लोराईड, लक्षात. पण ह्या इमाइन हायड्रोक्लोराईडचं जेव्हा आपण हायड्रोलिसिस करतो, ॲसिड हायड्रोलिसिस, आता ह्याचं ॲसिड हायड्रोलिसिस म्हणजे काय असेल, हायड्रोलिसिस मीन्स रिॲक्शन विथ वॉटर, H+ अँड वॉटर, बरोबर आहे. हायड्रोलिसिस करायचं म्हणजे H2O सोबत रिॲक्शन, बरोबर आहे. आणि इन द प्रेझेन्स ऑफ ॲसिड म्हणजे H+, म्हणजे H+
आणि H2O. ह्या दोघांची ऐवजी तुम्हाला पुस्तकात काय दिले, H3O प्लस. कारण ह्या दोघांची रिॲक्शन होऊन काय तयार होतो, हायड्रोनियम आयन, दॅट इज द H3O प्लस. H3O प्लस म्हणजेच काय, ह्या प्रॉडक्टचं जेव्हा आपण हायड्रोलिसिस करतो इन द प्रेझेन्स ऑफ ॲसिड, दॅट इज ऑल्सो रिटर्न इन द फॉर्म ऑफ H3O प्लस. हा नाही आठवला तर असं लिहू शकता तुम्ही, आले सर, H2O ऑब्लिक H प्लस और H प्लस ऑब्लिक H2O काही लिहा. तर या ठिकाणी आपल्याला जो प्रॉडक्ट मिळतो तो असतो RCH डबल बॉन्ड O प्लस बाय प्रॉडक्ट मिळतो आपल्याला NH4CH. and this is the our main product, that is aldehyde. आले सर, म्हणजे जेव्हा आपण अल्केन नायट्राइड, आले सर, अल्केन, आता इथं अल्केन नायट्राइड लिहिले त्याच्यामुळे इथं आपण IUPAC नेम लिहू शकतो, अल्कॅनल म्हणू शकतो याला आपण. अल्डिहाइडला काय म्हणणार आपण, त्याचा IUPAC नेम अल्कॅनल. फेन अल्केन नायट्राइड और अल्काइल सायनाइड. तुम्हाला आता सांगितलं अल्काइल सायनाइड हे काय, त्याचं कॉमन नेम. फिर अल्केन नायट्राइड और अल्काइल सायनाइड रिड्यूस्ड इन द प्रेजेंस ऑफ स्टॅनस क्लोराइड एंड हाइड्रोक्लोरिक एसिड. फर्स्ट इट गिव्स इमाइन हाइड्रोक्लोराइड which on acid hydrolysis gives corresponding aldehyde. अच्छा, तर या ठिकाणी तुम्हाला ही जनरल रिॲक्शन झाली. आता इथे डबल बॉन्ड NH, या ठिकाणी जो डबल बॉन्ड NH दाखवला आहे ना, तर हा कसा तयार होतो बघा, RCH. या ठिकाणी जे दोन हायड्रोजन आहेत त्यापैकी एक हायड्रोजन या ठिकाणी अटॅच होईल, एक हायड्रोजन या ठिकाणी अटॅच होईल. म्हणून ह्या ट्रिपल बॉन्डचं कन्वर्शन कशात होईल, डबल बॉन्डमध्ये. आले सर, हा जो दोन हायड्रोजनचे नेसेंट हायड्रोजनचे ॲटम आहेत, एक हायड्रोजन या ठिकाणी या कार्बनला अटॅच होईल, एक नायट्रोजनला अटॅच होईल, आणि ट्रिपल बॉन्डचं कन्वर्शन काय होईल, डबल बॉन्डमध्ये झालं या ठिकाणी. म्हणजे या ठिकाणी बघा RCH डबल बॉन्ड NH, आणि इथला जो HCl आहे तो HCl ह्याला अटॅच होईल. आले सर, म्हणजे या ठिकाणी फक्त SnCl2 स्टॅनस क्लोराइड, दॅट इज द रिड्युसिंग एजंट. आले सर, तर हा HCl ला अटॅच होईल, ट्रिपल बॉन्डचं कन्वर्शन डबल बॉन्डमध्ये होईल, या कार्बनला एक हायड्रोजन अटॅच होईल, नायट्रोजनला एक हायड्रोजन अटॅच होईल, आणि हा HCl ला HCl. तर इथं डबल बॉन्ड NH जो आहे, हा डबल बॉन्ड NH ह्या ग्रुपला काय म्हणतात, इमाइन. कोणता ग्रुप म्हणतात, जेव्हा आपण अमाइन्स हा चॅप्टर घेऊयात ना त्याच्यामध्ये हा भाग येईल आपल्याला. डबल बॉन्ड NH दॅट इज कॉल्ड इमाइन, म्हणून याला म्हणले या ठिकाणी डबल बॉन्ड NH आहे, इमाइन हायड्रोक्लोराइड. याचा आपण ॲसिड हायड्रोलिसिस केले. हा डबल बॉन्ड जो आहे, हा डबल बॉन्ड या ठिकाणी कॅन्सल होईल, सॉरी, डबल बॉन्डला डबल बॉन्ड ॲज इट इज राहील. हा CH आणि NH मधला बॉन्ड ब्रेक होतो, आणि या ठिकाणी काय येतो, ऑक्सिजन. म्हणजे RCH डबल बॉन्ड O. आले सर, तर या ठिकाणचा एक O या ठिकाणी गेला, म्हणजे हायड्रोलिसिस झाले, आणि हा NHHCl जो आहे ते रूपांतर कशामध्ये होईल, NH4Cl मध्ये. म्हणजे तो काय मिळतो आपल्याला, बाय प्रॉडक्ट. आले सर, बाय प्रॉडक्टच्या फॉर्ममध्ये आपल्याला तो मिळेल. तर या ठिकाणी हा अल्डिहाइड RCHO म्हणजे काय असेल, अल्डिहाइड, आणि बाय प्रॉडक्ट मिळेल अमोनियम क्लोराइड. या ठिकाणी बघा, हा HOH आहे का नाही, हायड्रोलिसिस व्हायले ना इन द प्रेझेन्स ऑफ ॲसिड. तर हा जो बॉन्ड आहे HOH मधला हा ब्रेक होईल, हा ऑक्सिजन या ठिकाणी ॲड होतो. हा डबल बॉन्ड ब्रेक झाल्यानंतर N आणि कार्बन आणि नायट्रोजन मधला बॉन्ड ब्रेक झाल्यानंतर तो तयार होतो कार्बन आणि ऑक्सिजनमध्ये. म्हणजे हा ऑक्सिजन, इथले दोन हायड्रोजन, इथले दोन हायड्रोजन, म्हणजे किती झाले एकूण, 1 2 3 4 हायड्रोजन झाले. म्हणजे या नायट्रोजनला किती हायड्रोजन अटॅच आहेत, 4 हायड्रोजन, आणि हा CL ला CL ॲज इट इज. म्हणजे इथे शिल्लक NHHCl आहे ना, तर हे दोन हायड्रोजन आणि हे दोन हायड्रोजन, किती हायड्रोजन झाले, 4. नायट्रोजनला नायट्रोजन आणि CL ला CL, म्हणजे बाय प्रॉडक्ट काय मिळेल आपल्याला, NH4Cl. तर हा जो ऑक्सिजन आहे, हा डबल बॉन्ड ऑक्सिजन या ठिकाणी तयार होईल, कार्बन आणि ऑक्सिजनमध्ये डबल बॉन्ड तयार होईल, कार्बन आणि नायट्रोजनमधला डबल बॉन्ड ब्रेक होईल, आणि हा NHHCl आणि इथले दोन हायड्रोजन मिळून बाय प्रॉडक्ट तयार होतो NH4Cl. रिॲक्शन समजून घेतली तर तुम्हाला त्या ठिकाणी बाय प्रॉडक्ट लक्षात राहतील. तर या ठिकाणी आपल्याला एक्झाम्पल दिलेलं आहे बघा, CH3CN.
म्हणजे हा आर ग्रुप जर आपण काय घेतला CH3 घेतला, जनरल रिॲक्शनच्या ऐवजी आता आपण एक्झाम्पल घ्यायला, दिस इज द एक्झाम्पल नंबर फर्स्ट. याला आपण जनरल नाव म्हणतो, हा मिथाईल आणि हा सायनाइड ग्रुप, म्हणून आपण याला काय म्हणणार, मिथाईल सायनाइड, किंवा ह्यालाच म्हणतात ॲसिटोनायट्राइल. काय म्हणायचं याला, ॲसिटोनायट्राइल. आणि याचा आयुपीएसी नेम असेल, 2 कार्बन आहे आले सर, 2 कार्बनवाला पॅरेंट अल्केन, कारण याला अल्केन नायट्राइल लिहिलं होतं आपण अगोदर. काय लिहिलं होतं, कंप्लीट नाव अल्केन आणि एन म्हणजे नायट्राइल. इथं 2 कार्बन आहे तर पॅरेंट काय येईल, इथेन. 2 कार्बनवाला अल्केन इथेन आणि एन म्हणजे नायट्राइल, म्हणजे याचं काय येईल नाव, इथेन नायट्राइल. फिर इथेन नायट्राइल और मिथाइल साइनाइड और एसिटोनाइट्राइल is reduced in the presence of stannous chloride and is reduced by stannous chloride in the presence of hydrochloric acid. First it gives imine hydrochloride. याचं जनरल नाव तेच लिहायचं, it gives first imine hydrochloride which on acid hydrolysis, एकतर हे लिहा किंवा हे लिहा, लक्षात. in the when it gives imine hydrochloride which on acid hydrolysis gives acetaldehyde. या ठिकाणी काय येईल मग ग्रुप, gives acetaldehyde. आपल्याला मिळेल acetaldehyde किंवा याचा आयुपीएसी नेम इथेनॉल. लक्षात. काय लिहिता येईल मग याचं, CH3CN, याला काय म्हणणार आपण, मिथाईल सायनाइड, कारण हा मिथाईल ग्रुप आहे. CN ग्रुपला आपण सायनाइड ग्रुप म्हणतो, किंवा त्यालाच म्हणतात ॲसिटोनायट्राइल. हे दोन्ही नावं पुस्तकात दिलेले नाही, मिथाईल सायनाइड, ॲसिटोनायट्राइल कॉमन नेम आहे. इथेन नायट्राइल मात्र काय, आयुपीएसी नेम. मग याचं डिस्क्रिप्शन लिहिताना कसं लिहायचं, फिर मिथाईल सायनाइड और ॲसिटोनायट्राइल और इथेन नायट्राइल, ज्या नावाने तुम्हाला परीक्षेत विचारलंय ते नाव त्या ठिकाणी वापरायचे, लक्षात. फिर मिथाईल सायनाइड और ॲसिटोनायट्राइल और इथेन नायट्राइल, या ठिकाणी काय वापरलं आपल्या पुस्तकात, इथेन नायट्राइल. मग आपण काय म्हणू, when ethane nitrile is reduced by stannous chloride in the presence of hydrochloric acid, first it gives imine hydrochloride which on acid hydrolysis gives acetaldehyde or ethanol. या ठिकाणी आपल्याला acetaldehyde तयार करायचं आहे, म्हणजे आर ग्रुप काय असेल आपला, CH3. जर तुम्हाला समजा या ठिकाणी प्रोपियोनाल्डिहाइड तयार करायचं असेल, या ठिकाणी तुम्हाला काय घ्यावं लागेल, सेकंड एक्झाम्पल, C2H5 त्या ठिकाणी तयार करायचं असेल तर या ठिकाणी तुम्हाला काय घ्यावं लागेल, C2H5, किंवा ह्यालाच आपल्याला लिहिता येईल, C2H5 ला काय लिहू शकतो आपण, CH3 CH2 C ट्रिपल बॉन्ड N. C2H5 जर लिहायचं नसेल तर या ठिकाणी आपण असंही लिहू शकतो. हे सेकंड एक्झाम्पल नंबर सेकंड, CH3 CH2 C ट्रिपल बॉन्ड N, दॅट इज कॉल्ड इथाईल सायनाइड. त्याला काय म्हणणार आपण, इथाईल सायनाइड. आता याचं ॲसिटोनायट्राइल नाव येत नाही, प्रोपिओनायट्राइल नाव येईल याचं आयुपीएसी नेम काय येईल, एकूण 1 2 3 कार्बन आहेत म्हणून काय येईल याचं आयुपीएसी नेम, प्रोपेन नायट्राइल. when propane nitrile is reduced by stannous chloride in the presence of hydrochloric acid, it gives first imine hydrochloride. त्याला काय म्हणणार आपण, CH3 CH2 CH double bond NHSCl, that is called imine hydrochloride which on acid hydrolysis gives, कोणता ग्रुप येईल या ठिकाणी आता, CH3 CH2 CH डबल बॉन्ड O, किंवा नुसतं डायरेक्ट CHO लिहिलं तरी चालते. इट गिव्स प्रोपिओनाल्डिहाइड. काय म्हणायचं याला, याचं कॉमन नेम प्रोपिओनाल्डिहाइड. आणि आयुपीएसी नेम येईल, काय येईल आयुपीएसी नेम, प्रोपॅनल. या ठिकाणी हे एक एक्झाम्पल मी या ठिकाणी तुम्हाला दिले एक्स्ट्रा, आणि तुम्हाला पुस्तकामध्ये बेन्झोनायट्राइलचं एक एक्झाम्पल दिले, थर्ड एक्झाम्पलमध्ये काय येणार तुम्हाला, बेन्झोनायट्राइल म्हणजे C6H5 C ट्रिपल बॉन्ड N. दिस इज द
benzonitrile. When this benzonitrile is reduced by using stannous chloride, हे झालं का एक्झाम्पल. इथाइल सायनाइड or propane nitrile is reduced by stannous chloride in the presence of hydrochloric acid. First it gives imine hydrochloride. या ठिकाणी तुम्हाला नाव दिले बघा, इथॅन इमाइन हायड्रोक्लोराईड. लक्षात CH3 जर असेल तर त्या ठिकाणी थोडंसं करेक्शन करून घ्या. इमाइनच्या ऐवजी याच्या अगोदरच्या मेथडमध्ये लक्षात या ठिकाणी CH3 CH डबल बॉन्ड NH होतं ना, तर त्या ठिकाणी करून घ्या करेक्शन. इथॅन इमाइन हायड्रोक्लोराईड. तर या ठिकाणी काय येईल, प्रोपॅन इमाइन हायड्रोक्लोराईड. कारण 3 कार्बन आहेत ना, 1 2 3. याच्या अगोदरच्या एक्झाम्पलमध्ये, याच्या अगोदरच्या म्हणजे मी CH3CN घेतलं होतं ना, त्या एक्झाम्पलमध्ये या ठिकाणी CH3 CH डबल बॉन्ड NH होतं ना, तर त्या ठिकाणी इथॅन इमाइन हायड्रोक्लोराईड करून घ्या. या ठिकाणी काय येईल, प्रोपॅन इमाइन. रिप्लेस बाय काय येईल, इमाइन ग्रुप. डबल बॉन्ड NH ग्रुपला काय म्हणतो आपण, इमाइन ग्रुप. 1 2 3 कार्बन आहे टोटल, म्हणजे प्रोपेन ये. प्रोपेन रिप्लेस बाय काय, इमाइन. प्रोपॅन इमाइन हायड्रोक्लोराईड. विच ऑन ॲसिड हायड्रॉलिसिस गिव्स प्रोपियोनाल्डिहाइड और प्रोपॅनल. हे एक्झाम्पल दिलेलं नाही मी तुम्हाला, हे एक्झाम्पल एक्स्ट्रा दिलं लक्षात. तर त्याच्यानंतर आपल्याला एक्झाम्पल जे घ्यायचे ते आहे benzonitrile. When benzonitrile is reduced by using stannous chloride in the presence of HCl, first it gives benzene imine hydrochloride. म्हणजे काय मिळेल या ठिकाणी आपल्याला, C6H5 CH डबल बॉन्ड NH HCl. हे जे 2 हायड्रोजनचे ॲटम आहेत, या ठिकाणी एक कार्बनला अटॅच होईल, एक नायट्रोजनला. म्हणजे काय येईल, C6H5 हा इथं CH ट्रिपल बॉन्डचं कन्वर्शन होईल डबल बॉन्डमध्ये. C6H5 CH डबल बॉन्ड NH आणि इथला HCl, दॅट इज C6H5 CH डबल बॉन्ड NH HCl. दॅट इज कॉल्ड बेन्झीन येईल या ठिकाणी. बेन्झीन रिप्लेस बाय बेन्झीन इमाइन हायड्रोक्लोराईड. C6H5 ला काय म्हणतो आपण, तुमच्या पुस्तकामध्ये स्पेलिंग चूक झाले बघा, बेन्झॅन इमाइन लिहिले. C6H5 ला काय म्हणतो आपण, बेन्झीन. BENZENE रिप्लेस बाय काय केलं आपण, इमाइन. बेन्झीन इमाइन हायड्रोक्लोराईड. बेन्झा इमाइन झाले, त्या ठिकाणी याचं काय करायचं, परत ॲसिड हायड्रोलिसिस करायचे. म्हणजे H3O प्लस इट गिव्स बेन्झाल्डिहाइड. C6H5 CH डबल बॉन्ड O. बाय प्रॉडक्ट तोच असेल, NH4Cl. दॅट इज द बेन्झाल्डिहाइड. या ठिकाणी फक्त करेक्शन करून घ्यायचे. बेन्झीन येते नाही तर BENZENE रिप्लेस बाय काय करणार आपण, इमाइन. बेन्झीन इमाइन हायड्रोक्लोराईड विच ऑन ॲसिड हायड्रोलिसिस गिव्स C6H5 CHO दॅट इज बेन्झाल्डिहाइड. बाय प्रॉडक्ट NH4Cl. त्याच्यानंतर आपल्याला खाली एक तुम्हाला हे दिले बघा, अल्टरनेटिव्हली नायट्राइल्स आर ऑल्सो रिड्यूस्ड बाय युझिंग द रिड्युसिंग एजंट दॅट इज डायआयसोब्युटाइल ॲल्युमिनियम हायड्राईड. त्या SnCl2च्या ऐवजी या ठिकाणी SnCl2च्या ऐवजी जर आपण डायआयसोब्युटाइल हायड्राईड जर वापरलं लक्षात, तर आपल्याला अल्डिहाइड्स प्रॉडक्ट्स मिळतील. फक्त याचा ॲडव्हान्टेज काय, ॲडव्हान्टेज ऑफ धिस मेथड इज दॅट डबल और ट्रिपल बॉन्ड प्रेजेंट इन द सेम मॉलिक्यूल
इज नॉट रिड्यूस. समजा एखादा आपण या ठिकाणी असा कंपाऊंड घेतला आहे ज्या ठिकाणी C ट्रिपल बॉन्ड सोडून या ठिकाणी इकडे जर ब्रँच आहे, या ठिकाणी ही ब्रँच आहे ना, ही ब्रँच C ट्रिपल बॉन्ड सोडून इकडे जर आपण कार्बनची ब्रँच वाढवली आणि त्यामध्ये जर डबल बॉन्ड प्रेझेंट असेल किंवा ट्रिपल बॉन्ड प्रेझेंट असेल, तो त्या कंपाऊंडमध्ये जर आपल्याला ॲज इट इज तसा ठेवायचा असेल, त्याचं रिडक्शन होऊ द्यायचं नसेल, तर आपण SnCl2 ह्या रिड्युसिंग एजंट ऐवजी कोणता रिड्युसिंग एजंट वापरू शकतो? डायआयसोब्युटाइल ॲल्युमिनियम हायड्राइड. हा रिड्युसिंग एजंट वापरून आपण त्या कंपाऊंडचं रिडक्शन करू शकतो. या ठिकाणी एक बेनिफिट आहे, ॲडव्हान्टेज आहे की जर आपण SnCl2 च्या ऐवजी डायआयसोब्युटाइल ॲल्युमिनियम हायड्राइड हा जर रिड्युसिंग एजंट वापरला तर त्या कार्बन चेनमध्ये असणारा डबल किंवा ट्रिपल बॉन्ड हा त्या कंपाऊंडमध्ये ॲज इट इज रिटेन राहतो. तर या ठिकाणी बघा एक्झाम्पल दिले तुम्हाला CH3 CH डबल बॉन्ड CH CH2 C ट्रिपल बॉन्ड N. बघा हा C ट्रिपल बॉन्ड N सोडून ह्या कार्बनमध्ये काय आहे? डबल बॉन्ड प्रेझेंट आहे. दॅट इज नेम ऑफ दिस कंपाऊंड इज पेंट 3En. पुस्तकामध्ये थोडंसं चूक दिलंय बघा, कम्प्लीट ENE लिहिले या ठिकाणी. लक्षात, तर कम्प्लीट ENE लिहू नका, पेंट 3En आणि पुढे करा नायट्राइड. पेंट 3En कम्प्लीट नाव लिहावं लागेल आपल्याला, नाही का? बरोबर आहे. जसं अल्केनचं आपण कम्प्लीट नाव लिहिलं होतं ना, तसं या अल्केनचं सुद्धा कम्प्लीट नाव लिहायचं, पेंट 3ENE नायट्राइड. हा नायट्राइड. या ठिकाणी बघा हा कार्बन नंबर फर्स्ट, हा सेकंड, हा थर्ड, हा फोर्थ आणि हा फिफ्थ. कारण CN जो फंक्शनल ग्रुप आहे, तुम्हाला प्रायोरिटी दिली आहे मी. CN फंक्शनल ग्रुपला फर्स्ट प्रायोरिटी असते, म्हणजे पहिली प्रायोरिटी असेल, तर C डबल बॉन्ड Cला नेक्स्ट प्रायोरिटी असेल. म्हणून या ठिकाणी नंबरिंग देताना CN ग्रुपपासून नंबरिंग दिली. CN ग्रुपमधल्या कार्बनला, CN ह्या फंक्शनल ग्रुपमध्ये कार्बन आहे, त्या कार्बनला कार्बन नंबर 1 2 3 4 5. तिसऱ्या आणि चौथ्या कार्बनमध्ये डबल बॉन्ड आहे, टोटल कार्बन 5 आहेत, म्हणून पॅरेंट अल्कीन पेंट 3ENE. तिसऱ्या आणि चौथ्या कार्बनमध्ये डबल बॉन्ड आहे, म्हणून याचा लोएस्ट नंबर येईल 3, पेंट 3ENE. आणि CN हा राहिलेला जो नायट्रोजन आहे त्याला लिहिलं आपण नायट्राइड, म्हणजे याचं IUPAC नेम काय ते पेंट 3ENE नायट्राइड. ह्याचं जर आपण डिडक्शन केलं बाय युझिंग, बघा या ठिकाणी डाय आयसोब्युटाइल ॲल्युमिनियम हायड्राइड असं नाव दिलं ना, तर या ठिकाणी D आयसोमधलं I, ब्युटाईलचं B, ॲल्युमिनियमचं A आणि हायड्राइडचं H. तर हे सगळं जर कॅपिटल लिहिलं आपण D आयसोचं I, बरोबर आहे, ब्युटाईलचं B, ॲल्युमिनियमचं AL, लक्षात, हे कॅपिटल A आणि स्मॉल a आणि हायड्राइडचं H. तर ह्याचं जे पूर्ण नाव आहे एवढं मोठं, डाय आयसोब्युटाइल ॲल्युमिनियम हायड्राइड, त्याला आपण या सिम्बॉलिक फॉर्ममध्ये लिहू शकतो. डायचं म्हणजे डायचं D, आयसोचं I, ब्युटाईलचं B, ॲल्युमिनियम AL ॲल्युमिनियम आणि हायड्राइडचं H, डाय आयसोब्युटाइल ॲल्युमिनियम हायड्राइड. हा सिम्बॉल सुद्धा लिहू शकता तुम्ही, किंवा ह्यालाच आपण लिहिलेलं आहे ALH ब्रॅकेट I म्हणजे आयसो, ब्युटाईलचं BU 2 टाइम्स. डाय आयसो म्हणजे हे डाय म्हणजे 2, बरोबर आहे, डाय आयसो ब्युटाइल ॲल्युमिनियम हायड्राइड. डाय आयसो ब्युटाइल ॲल्युमिनियम हायड्राइड असं लिहा, किंवा डाय
आयसोब्युटाईल. सेकंडला काय म्हणायचं, डाय आयसोब्युटाईल ॲल्युमिनियम हायड्राईड किंवा डाय आयसोब्युटाईल ॲल्युमिनियम हायड्राईड. आणि वाचताना त्याला ह्या पद्धतीने वाचायचं, लिहिताना ह्या पद्धतीने लिहा किंवा या पद्धतीने लिहा, डाय आयसोब्युटाईल ॲल्युमिनियम हायड्राईड. डायरेक्ट त्याच्यासोबत काय करणार आपण, DIBALH लिहा किंवा ALHIBU 2 टाइम्स. हे पहिले ह्याच्यासोबत काय करायचे, रिडक्शन करायचे, मधला प्रॉडक्ट तयार होईल इमाइन हायड्रोक्लोराईड. नंतर त्याचं काय करायचं आहे, डायरेक्ट हायड्रॉलिसिस. म्हणजे फर्स्ट स्टेपमध्ये रिडक्शन करायचे, सेकंड स्टेपमध्ये हायड्रॉलिसिस करायचे. दोन्ही स्टेप या ठिकाणी तुम्हाला एकत्र दिल्यात. तयार होणारा जो अल्किन आहे तो असेल अल्डिहाइड असेल तो CH3 CH डबल बॉन्ड CH CH2 CH डबल बॉन्ड O. हा C ट्रिपल बॉन्ड N याचं रूपांतर कशात होईल, CHO मध्ये. मी ह्या ठिकाणी C ट्रिपल बॉन्ड N that is converted into group CH double bond O. CHO group मध्ये तो कन्वर्ट होईल. CN group is converted into CHO group. CH3 CH double bond CH single bond CH2 single bond CHO. इथे डबल बॉन्ड आहे दाखवलं तरी चालतो, दॅट इज CHO लिहिला तरी चालतो. हा CN ग्रुप जो आहे ना, हा CN ग्रुप कशामध्ये कन्वर्ट होतो, CHO. बाकी 1 2 3 4 ॲज इट इज कार्बन असतील, 1 2 3 4 अँड 5. नाव काय होईल मग याचं, परत हा मेन फंक्शनल ग्रुप आहे, पेंट 3EN AN, पेंट 3EN ENE होतं ना, E रिप्लेस बाय काय येईल, EN. तर याचं या ठिकाणी हा रिड्युसिंग एजंट वापरण्याचा या ठिकाणी जो ॲडव्हान्टेज आहे तो काय दिला आहे, ह्या कार्बन कार्बनमधला जो डबल बॉन्ड आहे त्याचं रिडक्शन होत नाही, तो ॲज इट इज त्या कंपाऊंडमध्ये रिटेन राहतो, म्हणजे त्याचं रिडक्शन होत नाही. म्हणून या ठिकाणी दिले अन ॲडव्हान्टेज ऑफ धिस मेथड. म्हणजे या ठिकाणी हा रिड्युसिंग एजंट वापरण्याचा, डाय आयसोब्युटाईल ॲल्युमिनियम हायड्राईड हा रिड्युसिंग एजंट वापरण्याचं कारण काय, by using this reducing agent the double or triple bond present in the same molecule is not reduced. जर डबल किंवा ट्रिपल बॉन्ड ह्या कंपाऊंडमध्ये असेल आणि तो आपल्याला तसाच जर त्या कंपाऊंडमध्ये ठेवायचा असेल, पाहिजे असेल, तर त्याचं रिडक्शन होऊ द्यायचं नसेल तर आपल्याला स्टॅनस क्लोराईड ह्या रिड्युसिंग एजंटच्या ऐवजी आपल्याला कोणता रिड्युसिंग एजंट वापरायचा आहे, डाय आयसोब्युटाईल ॲल्युमिनियम हायड्राईड. याचं पहिल्यांदा रिडक्शन करायचं आणि फॉलोड बाय द हायड्रॉलिसिस. दोन्ही मेथड कंबाईन दिल्या. पहिल्यांदा आपण ह्या मेथडच्या अगोदर पाहिले, जेव्हा आपण स्टॅनस क्लोराईड वापरतो इन द प्रेझेन्स ऑफ HCl, पहिले इमाइन हायड्रोक्लोराईड तयार होतो आणि नंतर त्याचं काय केलं आपण, ॲसिड हायड्रॉलिसिस. इथं सुद्धा याचं रिडक्शन केल्यानंतर पहिले इमाइन हायड्रोक्लोराईडच तयार होईल. म्हणजे या ठिकाणी CH डबल बॉन्ड NH हा तयार होईल प्रॉडक्ट, त्याचं ॲसिड हायड्रॉलिसिस केल्यानंतर हा प्रॉडक्ट तयार होईल. पण इथं दोन्ही मेथड एकत्र दिल्यात आपल्याला. रिडक्शन करायचं आहे फॉलोड बाय हायड्रॉलिसिस, इट गिव्स अ डायरेक्ट फायनल प्रॉडक्ट दॅट इज पेंट 3EN AN. लक्षात. त्याच्यानंतर ह्याचा जो राहिलेला भाग आहे, प्रिपरेशन ऑफ कीटोन्स फ्रॉम द नायट्राइड्स किंवा अल्केन नायट्राइड्स, हा भाग आपण नेक्स्ट पिरियडला घेऊ.